मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी, या काही दिवसांमध्ये तुम्ही आमचे येणारे व्हिडिओ पाहिलेत आणि हे व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जणांनी मला कृषी पर्यटन कशा पद्धतीने चालू करता येईल, आम्ही आमच्या शेतामध्ये कृषी पर्यटन चालू करू का, आम्ही आमच्या शेतामध्ये असणाऱ्या जुन्या घरामध्ये कृषी पर्यटन चालू करू शकतो का, कृषी पर्यटनाकरता आपल्याला फंड कुठनं उपलब्ध होईल, अशा पद्धतीचे वेगवेगळे मला प्रश्न विचारलेले होते। परंतु मंडळी, माझा संपूर्ण व्हिडिओ येत आहे, तो व्हिडिओ पहा व हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं कृषी पर्यटन कशा पद्धतीने चालू करायचं हे तुम्ही विचार करू शकता। परंतु सगळ्यात प्रथम मी हे सांगेन, तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करा, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला अनुभव घेता येईल, प्रत्यक्षात काम करता येईल, अशा ठिकाणी आपण जाऊन प्रत्यक्षात प्रशिक्षण घेऊन व अनुभव घेऊन आपण आपला व्यवसाय चालू करणं गरजेचं आहे। कारण आज आपण व्हिडिओमध्ये पाहत असतो, यूट्यूबला जाऊन सक्सेस स्टोऱ्या पाहत असतो आणि डायरेक्ट आपण एखादा व्यवसाय चालू करायला जातो आणि मग आपल्याला त्या व्यवसायाचं मार्केटिंग जमत नाही आणि मग आपण त्या ठिकाणी फसतो आणि आपला व्यवसाय पूर्णपणे बंद पडायच्या मार्गाला जातो। याकरता आपण कधी आपलं जो व्यवसाय चालू करायचा आहे याचा प्रत्यक्षात अनुभव घेणं गरजेचं आहे। सुरुवातीला 4 पैसे आपले खर्च झाले तरी चालतील, प्रशिक्षणाला तरी चालतील, परंतु आपण सगळ्यात प्रथम प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे। तर मी आपल्याला हेच सांगेन की आज तुम्हाला कृषी पर्यटन चालू करायचं असेल तर आपण सुरुवातीला कृषी पर्यटनाचं पूर्णपणे अभ्यास करणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी कृषी पर्यटन ग्रामीण जीवनशैलीचा आपल्याला अनुभव घेता येईल आणि कृषी पर्यटन कसं चालू करायचं याचा ज्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण प्रवास समजेल, त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी राहून आपण कृषी पर्यटन प्रत्यक्षात कशा पद्धतीने चालू करता येईल याचा पूर्णपणे अभ्यास करून व मार्केटिंग कशा पद्धतीने करता येईल याचा पूर्णपणे अभ्यास करून मग आपण कृषी पर्यटन चालू करण्यासाठी हात घालू शकतो। याकरता तुम्ही सगळ्यात प्रथम मार्केटिंग व कृषी पर्यटन कसं चालू करायचं याची सगळी माहिती घेण्यासाठी सर्वात प्रथम आपण प्रशिक्षण घेण्यासाठी एखाद्या कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रावरती जाणं गरजेचं आहे। हेच प्रशिक्षण केंद्र आज शांतोबा कृषी पर्यटन चालू करत आहे। तुम्ही नक्कीच शांतोबा कृषी पर्यटनावरती येऊन या ठिकाणी तयार केलेल्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही तुमचं कृषी पर्यटन कसं चालू करू शकता याची देखील आम्ही आपल्याला मार्गदर्शन पूर्णपणे करणार आहोत। नक्कीच तुम्ही शांतोबा कृषी पर्यटनाच्या संपूर्ण व्हिडिओ पाहून खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व कृषी पर्यटन चालू करायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपण अनुभव घेणं गरजेचं आहे आणि अनुभवातून आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण कृषी पर्यटन चालू करणं गरजेचं आहे। कुठलेही गेलं तरी आपल्याला एक गुरु हवा असतो आणि या गुरुचं मार्गदर्शन घेऊनच आपण आपली पुढची वाटचाल करत असतो। याकरता आपण कृषी पर्यटन चालू करण्यासाठी नक्कीच प्रशिक्षण घेऊन कृषी पर्यटन चालू करा। धन्यवाद।